स्थळ सोलापूर. सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील मेंदर्गी गावात स्नेहा आणि तिची बहीण प्रतीक्षा आपल्या आईसोबत राहत होत्या. रविवारी दुपारी 1:30च्या सुमारास आई घरी आली. त्यावेळी स्नेहा घरात नव्हती. आईनं दुसऱ्या मुलीला म्हणजेच प्रतीक्षाला विचारलं, स्नेहा कुठे आहे? प्रतीक्षा म्हणाली, स्नेहा नवीन वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेलीये. थोड्याच वेळात शेजारच्या मैत्रिणीकडून स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाला असल्याचं आईला समजतं. स्नेहाची आई आणि नातेवाईक लगेचच अक्कलकोटमधल्या सरकारी दवाखान्यात जातात. मात्र समोर जे दिसतं ते धक्कादायक असतं. स्नेहाच्या गळ्यावर धारदार हत्यारानं वार केलेले असतात. रक्तस्राव जास्त झाल्यामुळे उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगतात. स्नेहाला नेमकं कुणी मारलं, का मारलं आणि नेमकं घडलंय काय, सगळंच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. स्नेहा तशी मूळची सोलापूर जिल्ह्यातल्या रामवाडी गावची. स्नेहाची आर्थिक स्थिती हालाकीची. तिच्या वडिलांचं निधन झाल्यामुळं स्नेहाची आई कुटुंब चालवण्यासाठी शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करते. स्नेहा मूळची रामवाडीची असली तरी 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी ती मामाकडे होती. मामाचं गाव अक्कलकोटच्या इथलं मेंदर्गी. मामाकडे असताना स्नेहाची ओळख आदित्य रमेश चव्हाण याच्यासोबत झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. आदित्य स्नेहाला नेहमी मी तुझ्यासोबत लग्न करणारे असं म्हणायचा. मात्र स्नेहाच्या कुटुंबियांनी तू स्नेहाशी बोलू नको आणि परत आमच्या घराकडे फिरकू नको. तुझ्यासोबत आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून देणार नाही असं ठणकावून सांगितलं. पण त्यानंतरही दोघंही कॉन्टॅक्टमध्ये होती. नंतर स्नेहा आपल्या आईकडे म्हणजेच मेंदर्गी अक्कलकोट इथं आली. रविवारी म्हणजेच 4 डिसेंबरला स्नेहाची आई दुपारी 1:30च्या सुमारास शाळेतून घरी आली. त्यावेळेस स्नेहा घरात दिसली नाही. आईला प्रश्न पडला. तिनं प्रतीक्षाला स्नेहाबद्दल विचारलं. तेव्हा स्नेहा नवीन वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेली असल्याचं प्रतीक्षानं सांगितलं. आईला काळजी वाटायला लागली. त्यानंतर शेजारच्या मैत्रिणीकडून स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाल्याचं समजलं. स्नेहाची आई नातेवाईकांसोबत अक्कलकोटमधल्या सरकारी दवाखान्यात गेली. त्यावेळी तिथं गेल्यावर त्यांनी आपल्या मुलीची अवस्था पाहिली आणि त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. स्नेहाच्या गळ्यावर धारदार हत्यारानं वार केलेले होते. रक्तस्राव जास्त झाल्यामुळे उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आता प्रश्न पडतो की नेमकं घडलं काय? स्नेहाला कुणी मारलं? माध्यमात आलेल्या माहितीनुसार स्नेहा आणि आदित्य यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. स्नेहा ही मागासवर्गीय समाजाची होती याची पूर्वकल्पना आदित्यला होती. स्नेहाच्या कुटुंबाचा त्यांच्या नात्याला विरोध होता. रविवारी सकाळी आदित्यनं स्नेहाला अक्कलकोट इथल्या बासलेगाव रोडवरच्या एका घरात भेटायला बोलवलं. बासलेगाव रोडवरच्या लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागं पीरजादे प्लॉटमध्ये असलेल्या कोळी यांच्या घरात ते दोघं भेटले. आदित्यनं स्वामी भक्त असल्याचं सांगत त्या घरात एका दिवसासाठी खोली भाड्याने घेतली होती. आदित्यच्या बोलवण्यावरून स्नेहा तिथं भेटायला गेली खरी, पण त्या दोघांमध्ये तिथं काहीतरी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की आदित्यनं स्नेहावर धारदार शस्त्रानं वार केले. यामध्ये स्नेहाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आदित्यनं स्वतःवरही वार करून घेतले. तो देखील रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सध्या त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पोलीस निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. हा सगळा प्रकार रविवारी सकाळी 10:30 ते 11:15च्या सुमारास घडला. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून तपासासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जातीये. स्नेहा अवघ्या 20 वर्षांची होती. मुलीच्या हत्येमुळे स्नेहाच्या आईला देखील मोठा धक्का बसलाय. स्नेहा आदित्यमध्ये नेमकं काय भांडण झालं की आदित्यनं स्नेहाला संपवलं याचं कारण लवकरच समोर येईल. स्नेहाची आई लक्ष्मी श्रीकांत बनसोडे यांनी आदित्यच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. भारतीय न्याय संहिता कलम 103(1) तसंच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील कलम 3(2)(v) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक भिताडे करतायत. पण मंडळी, अशा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधल्या उत्तर कन्नडमध्ये अशीच एक घटना घडली. एका तरुणानं तरुणीची चाकूनं वार करत हत्या केली होती. तरुणीनं लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने हे कृत्य केलं. दोघंही एकमेकांना शाळेपासून ओळखत होते. मात्र तरी देखील तरुणीला त्याचं हे हिंसक रूप माहीत नव्हतं. मंडळी, एकतर्फी प्रेमातून तरुणानं तरुणीला संपवलं. घरच्यांच्या विरोधामुळे तरुणीनं सोबतच जीवनाचा प्रवास थांबवला किंवा सक्षमता ते प्रकरण असेल. अशा अनेक घटना रोज घडताना दिसतायत. स्वतःचं करिअर, स्वप्न, कुटुंब या सगळ्या गोष्टी अशी कृत्य करताना या तरुण पिढीसमोर काय येत नाहीत हे त्यांनाच माहीत. बाकी घडलेल्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपले विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.